किरकोळ वादातून भावानेच केला सख्ख्या भावाचा खून. सुटाळा बुद्रुक येथील घटना. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सख्ख्या भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना सुटाळा बुद्रुक येथे घडली आहे आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन थेट हत्येत झाले. देवीदास महादेव गायकी वय वर्ष 28 असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर त्याचा लहान भाऊ मंगेश महादेव गायकी वय वर्ष 25 यानेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झालेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास देवीदास गायकी हा आपल्या एका मित्रासोबत दारू पिऊन घरी आला. यावेळी मंगेश गायकी याने देवीदासच्या मित्राला घरी जाण्यास सांगितलं. या कारणावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद झाला. वादाच्या भरात आणि रागाच्या भरात देवीदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले. त्यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देवीदासच्या डाव्या कुशीत आणि पोटात वार केले आणि या हल्ल्यात देवीदास गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते. सुरुवातीला देवीदासवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची खोटी माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आरोपी मंगेश गायकी यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी सहकाऱ्यांसह रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांचा संशय अधिकच बळावला. कसून चौकशी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास आरोपी मंगेश गायकी यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलीस स्टेशनला आज दिनांक 6/2024 रोजी सामान्य रुग्णालय पूर्ण मेडिकल मेमो प्राप्त झाला. त्यामध्ये देवीदास गायकी यांच्या पोटावरती जखमा आढळल्या आल्या आहेत आणि ते मृत अवस्थेत नातेवाईकांनी आणलेलं आहे. याबद्दलची ती माहिती होती. झालेल्या माहितीवरून हॉस्पिटलला जाऊन ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली आणि जे सोबतचे नातेवाईक होते त्यांना विचारपूस करून मृतकाची आई सौ ललिता महादेव गायकी यांनी जी तोंडी रिपोर्ट दिली त्यावरून मृतकाचा भाऊ मंगेश महादेव गायकी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये ललिता यांनी सांगितलेलं आहे की मृतक आज काल दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घरी दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन असल्याने मृतकाचा लहान भाऊ गुन्ह्यातील आरोपी मंगेश गायकी यांचे आपसात वाद झाले आणि या झालेल्या वादादरम्यान देवीदास यांनी मंगेशला मारले आणि मंगेशला मारल्यामुळे मंगेशला राग आला आणि त्यांनी घरी आपल्याचा जो साधू असतो तो घेऊन मंगेशच्या कुशीवरती आणि पोटावर वार करून त्याला जखमी केली. त्यातच त्याचा मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री श्रीनिवास कोडासर आणि विभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात